उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद विद्यापीठाची पदवी राज्यातल्या मराठी माध्यमांच्या शाळांसाठी ग्राह्य धरली जात नाही। पण रत्नागिरी जिल्ह्यातल्या 48 प्राथमिक शिक्षकांसह 3 केंद्र प्रमुख आणि 1 विस्तार अधिकारी यांनी ही पदवी मिळवली आणि त्या आधारे बढतीही घेतली। प्रत्यक्षात पदवी मिळवण्यासाठी 3 वर्ष लागतात, मात्र अलाहाबाद विद्यापीठाची ही पदवी वर्षभरात मिळवता येते। त्यामुळे त्यांच्या पदवीची सत्यता पटवून देण्यासाठी जिल्हा शिक्षण विभागानं त्यांना मुदत दिली होती। मात्र या काळात हे 52 जण आपल्या पदवीची पात्रता सिद्ध करू शकले नाही। या संदर्भात आमच्याकडे काही तक्रार अर्ज आलेले होते। कालच 25 तारखेला शिक्षण समितीची सभा होती आणि या सभेमध्ये या संदर्भात त्यांच्यावर कार्यवाही करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। याबद्दल संघटनेचं म्हणणं असं आहे की एकूण सगळे शासन निर्णय तपासून अलाहाबाद विद्यापीठाच्या संदर्भामध्ये जी संभ्रमावस्था आहे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे आदेश दिले त्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही व्हावी। या 52 शिक्षकांमध्ये दापोली आणि मंडणगड तालुक्यातले सर्वात जास्त शिक्षक आहेत। या सर्वांवर नेमकी कोणती कारवाई केली जाणार याकडे आता लक्ष लागलंय। रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।